गावाकडच्या चवीची झणझणीत आणि भाकरीसोबत भन्नाट लागणारी ही सांडग्याची भाजी, अगदी घरात भाजी शिल्लक नसेल कोणतीही तेव्हा तुम्ही ही आरामात करू शकता. नमस्कार सातारकर, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण इथे ना कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही पारंपरिक रेसिपी, एकदा खाल्ली की चव कायम लक्षात राहणार अशी ही मस्त सांडग्याची भाजी बनवतोय. त्यासाठी बघा अर्धी तेल घातलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी मी इथे सांडगे घातलेले आहेत. आता हे मटकीचे सांडगे आहेत जे मी घरी बनवलेले आहेत. इथे बघा साधारण ही भाजी मी 3 ते 4 लोकांना पुरेल एवढी करते आहे. त्याच्या अंदाजाने तुम्ही सांडग्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. सांडगे छान खरपूस असे मंद आचेवर भाजून घ्यायचे. सांडगे भाजून झालेले आहेत. यासाठी लागणारा एक मसाला तयार करूया. त्यासाठी 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, त्याचबरोबर 2 ते 3 चमचे आपल्या पोह्यांच्या चमच्यानी 2 ते 3 चमचे कापून घेतलेलं सुकं खोबरं आणि त्याचबरोबर कोथिंबीर पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे. मसाला तयार झालेला आहे. त्याचबरोबर तीच कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये साधारण 2 ते 2.5 पळी, जी छोटी तेलाची पळी असते त्या पळीने तेल घालून घ्यायचं. 1 चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं छान फुललं की 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. त्याचबरोबर 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. आता कांदा आपल्याला गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर जे आपण तयार केलेलं वाटण आहे त्यातलं 1 ते 1.5 चमचा वाटण मी इथे घातलेलं आहे. आता वाटण छान 1 ते 2 मिनिट परतून घेतल्यानंतर 1 मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून मी इथे घातलेला आहे. आता टोमॅटो छान परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये अगदी बेसिक मसाले घालायचे आहेत. यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आता कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं गरम पाणी घालून आपल्याला हे छान मसाले परतून घ्यायचे. आता पाणी घातल्यानंतर मसाले छान भाजले जातात. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता किती छान एकजीव झालेले आहे आणि मस्त तेल सुटले आपल्या मसाल्याला. आता आपण हे जे खरपूस भाजून घेतलेले सांडगे आहेत ते घालून घेऊया. सांडगे साधारण अर्धा ते 1 मिनिट या मसाल्यासोबत छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. यामध्ये शक्यतो गरमच पाणी घाला, जेणेकरून चवही खूप छान येते आणि रंगही या भाजीला खूप छान येतो. आता बघा उकळी आलेली आहे. आता गॅस मंद आचेवर ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि साधारण एक 8 ते 10 मिनिट आपल्याला हे सांडगे शिजेपर्यंत ही भाजी छान शिजवून घ्यायचे. आता खूप जास्त पातळ केलेली नाही आहे मी भाजी, मला छान लपथपीत हवी होती म्हणून मी त्याच पद्धतीने पाणी घातलेलं आहे. तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. सुकी हवी असेल तर सेम याच पद्धतीने तुम्ही सगळी प्रोसेस करा आणि पाणी अगदी थोडंसं घाला, सांडगा शिजेल एवढंच आणि मस्त सुकी भाजीसुद्धा भन्नाट लागते. आता इथे बघा मी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घालून घेतला 2 चमचे आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घेतली. तुम्हाला सांडगासुद्धा दाखवते. मस्त मौसूद असा सांडगा शिजला गेला आहे आणि इथे आपली चमचमीत अशी सांडग्याची भाजी तयार झालेली आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर भन्नाट लागते. तुम्ही एकदा या पद्धतीने ही मस्त सांडग्याची भाजी, कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही सांडग्याची भाजी एकदा करून बघा. कायम तुमच्या लक्षात राहील अशी भन्नाट चवीची ही तयार होते. आता कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी मस्त लफथपीत झालेली आहे. त्याचबरोबर रंगही किती भन्नाट आलेला आहे. चला तर मग अशा पद्धतीने ही सांडग्याची भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. घरात कोणतीही जेव्हा भाजी शिल्लक नसते त्यावेळी तुम्ही ही सांडग्याची भाजी नक्की ट्राय करू शकता. आता अशा पद्धतीने मस्त सांडग्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा मस्त भाताबरोबर तर भन्नाट लागते. गरम गरम मस्त इंद्रायणीचा भात घ्यायचा आणि त्यावर ही सांडग्याची भाजी घालून 1 नंबर लागते. तर अशा पद्धतीने ही सांडग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान चमचमीत झणझणीत रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. तुम्हाला ही सांडग्याची भाजी जर आवडली असेल, रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. त्याचबरोबर रेसिपीला लाईक करा. भेटूया अशा एका मस्त भन्नाट आणि छान चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा. बाय बाय.